नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत विविध विभागांसाठी भरतीच्या जाहिराती येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये एक नवीन या ठिकाणी भर आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये महानगरपालिकेअंतर्गत सरळ सेवा भरतीची विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गट क मधली ही विविध पदे आहेत, ज्यासाठी तुम्हाला 19,900 ते 63,200 कमीत कमी पे स्केल पाहायला मिळत आहे। अशाच प्रकारच्या जाहिराती मित्रांनो येणारा काळ सुद्धा भरपूर प्रसिद्ध होणार आहे। सो मेक शुअर तुम्ही तुमचा स्टडी कंटिन्यू कराल, जेणेकरून तुम्हाला 2026 मध्ये तुमचा जो ड्रीम जॉब आहे तो मिळून जाईल। आज आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो। व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे। जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्यामार्फत गट क मधील विविध पदांसाठी विविध संवर्गातील पदांसाठी सरळ सेवेने भरण्यासाठी जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ही जी पदे आहेत ते सरळ सेवा भरती अंतर्गत भरली जाणार आहेत। सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही या ठिकाणी तयारी करू शकता। 16 तारखेला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत। आता पदे कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघून घेऊया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता अनुक्रमांक, त्यानंतर सेवा व संवर्ग, पदनाम, 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला वेतन श्रेणी आणि भरायची एकूण जागांची माहिती त्यांनी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्यच्या 32 जागा आहेत, उप अग्निशामक केंद्र अधिकारी 4 जागा आहेत, सहायक सुरक्षा अधिकारी 1 जागा आहे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अनुद्रुत बांधकाम अतिक्रमण निरीक्षकच्या 24 जागा आहेत, स्वच्छता निरीक्षकच्या 12 जागा आहेत, महत्त्वाचं पद आपण म्हणू शकतो। पशुधन पर्यवेक्षक 7 जागा आहेत, चालक यंत्र चालक 15 जागा आहेत, उद्यान सहायक कृषी सहायक 6 जागा आहेत, अनुरेखक 9 जागा आहेत। सर्वात जास्त जागा या अग्निशामकच्या आहेत 100 जागा आणि रोखपालच्या 12 जागांसाठी मित्रांनो ही भरती या ठिकाणी होत आहे। सर्व जागा या गट क संवर्गातल्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पुढे आपण बघूया या जागांचं कॅटेगरी वाईज विश्लेषण आणि त्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन। पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क 38,700 22,800 पे स्केल आहे। टोटल 32 जागा आहेत। कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। यासाठी सिव्हिल मधली तुमची अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। अर्ज करण्यासाठी इतर कोणतंच क्वालिफिकेशन त्यांनी या ठिकाणी मागितलेलं नाही आहे। पुढचं पद आहे उप अग्निशामक केंद्र अधिकारी गट क मधलं पद आहे। 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला सॅलरी या ठिकाणी मिळत आहे। 29,200 92,300 चा पे स्केल आहे। एकूण 4 जागा भरल्या जात आहेत। या पदासाठी मित्रांनो मान्यता विद्यापीठाची पदवी आणि त्यानंतर तुमच्याकडे जे कोर्स आहे ऍडिशनल तो त्या ठिकाणी या ठिकाणी मागितला आहे त्यांनी। त्या बेसिसवर तुमच्याकडे जर हा कोर्स स्टेशन ऑफिसर इन्स्ट्रक्टरचा असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। या व्यतिरिक्त तुमच्याकडे शारीरिक पात्रता सुद्धा असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी, जी डिटेलमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। पुढचं पद आहे सहायक सुरक्षा अधिकारी गट क मधलं पद आहे। 1 जागा आहे। अगेन यासाठी सुद्धा मित्रांनो तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव, कोणतीही पदवी आणि अनुभव असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त फिजिकल क्वालिफिकेशन सुद्धा रिक्वायर्ड आहे। स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अनुद्रुत बांधकाम अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी सिव्हिल मधली डिग्री आणि त्या ठिकाणी मित्रांनो मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। डिग्री किंवा डिप्लोमा असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता या पदासाठी। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 24 जागांसाठी मित्रांनो ही भरती या ठिकाणी होत आहे। पुढचं पद आहे स्वच्छता निरीक्षक गट क मधलं पद आहे। एकूण 12 जागा आहेत। 29,200 92,300 पे स्केल आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। अर्ज करण्यासाठी एक्सपिरियन्सची गरज नाही आहे। पशुधन पर्यवेक्षक 7 जागांसाठी भरती होत आहे। 25,581 100 पे स्केल आहे। यासाठी अगेन 12वी उत्तीर्ण, त्यानंतर पशुधन संवर्धनाची पदविका उत्तीर्ण, 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे। चालक यंत्र चालक पदासाठी 15 जागा आहेत। 25,581 100 पे स्केल आहे। यासाठी अगेन एसएससी उत्तीर्ण, त्यानंतर तुमच्याकडे 6 महिन्याचा कोर्स असणे आवश्यक आहे। तुमच्याकडे जड वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे, 3 वर्ष काम केल्याचा अनुभव पाहिजे, मराठी भाषेचं ज्ञान आणि फिजिकल क्वालिफिकेशन सुद्धा असणे आवश्यक आहे। उद्यान सहायकच्या 6 जागांसाठी मित्रांनो हॉर्टिकल्चर त्या रिलेटेड किंवा तुमच्याकडे डिग्री पाहिजे, 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। अनुरेखकच्या 9 जागा आहेत, ज्यासाठी तुम्हाला एसएससी उत्तीर्ण, त्यानंतर अनुरेखक आरेखकचा कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे। अग्निशामक गट क सर्वात महत्त्वाचं पद 100 जागा आहेत। या पदासाठी कॅटेगरी जे विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। यासाठी क्वालिफिकेशन एसएससी उत्तीर्ण, 6 महिन्याचा ऍडव्हान्स कोर्स तुमचा त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे। त्यानंतर त्या व्यतिरिक्त तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आणि फिजिकल क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। मी शॉर्टमध्ये क्वालिफिकेशन सांगत आहे, तुम्ही डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता। रोखपाल लास्टचं पद आहे, 12 जागा आहेत।
त्यासाठी वाणिज्य शाखेची पदवी, टायपिंग 30 वर्ड्स पर मिनिट, त्या ठिकाणी मित्रांनो मराठीचं आणि इंग्लिशचं 40 वर्ड्स पर मिनिट दोन्ही असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी. यासाठी मित्रांनो एज लिमिट बघा, एज लिमिट 18 ते 38 वर्ष ओपनसाठी, 43 वर्षापर्यंत या ठिकाणी मागासवर्गीय, अनाथ, अधुगरसाठी, प्रावीण्य प्राप्त खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अंशकालीन उमेदवार यांना सुद्धा एज रिॲक्शन लागू आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. यासाठी परीक्षा मित्रांनो जी असणार आहे त्यामध्ये बेसिक तुमचे सब्जेक्ट्स असणार आहेत, मराठी, इंग्रजी, सामान्य, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व विषय ज्ञान सुद्धा असणार आहे. काही क्वेश्चनसाठी त्या बेसिसवर किंवा काही पदांसाठी त्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची आहे. अग्निशामकसाठी मित्रांनो या ठिकाणी फिजिकल सुद्धा राहणार आहे 100 गुणांचं, त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन त्यानुसार करावी लागेल, हे फार महत्त्वाचं आहे. या मित्रांनो बघा, अर्ज करण्यासाठी तुम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून 17/2/2026 पासून ऑनलाईन अप्लाय करू शकता. अप्लाय करण्यासाठी 1000 रुपये फॉर्म फी, खुल्या प्रवर्गासाठी, अनाथ व मागासांसाठी 900 रुपये फॉर्म फी आकारलेली आहे, जी तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना त्या ठिकाणी करू शकाल किंवा भरू शकाल फी अर्ज करताना, जी नॉन रिफंडेबल राहणार आहे. यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो 17/2/2026 पासून 18 मार्च 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो आणि येणारा काळ सुद्धा भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत, त्यासाठी तुम्ही या ठिकाणी तयारी करू शकता. व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड अपडेट मिळवण्यासाठी या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.